हॅलो एव्हरीवन. आज आपण काही न्यूमरिकल्स पाहणार आहोत. जे आत्तापर्यंत झालं आपण डिफरंट AC सर्किट जे आपण स्टडी केले त्याच्यामध्ये जे का आपण फॉर्म्युले पाहिले त्याच्यावर डिपेंड असणारे एक दोन न्यूमरिकल्स आहेत ते आज आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे एक्झाम्पल 13.3. बघा न्यूमरिकल काय सांगतोय. An inductor of inductance 200 millihenry is converted to an AC source of peak EMF is connected to an AC source of peak EMF 210 volt and frequency 50 Hz. काय म्हणले, एक इंडक्टर आहे, जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण समजा ड्रॉ करून घेतलं. हा एक इंडक्टर आहे. या इंडक्टरचा इंडक्टन्स आहे L इज इक्वल टू किती आहे 200 मिली हेनरी. 200 मिली हेनरी विच इज कनेक्टेड टू AC सोर्स. एक AC सोर्सला आपण त्याला कनेक्ट केले. या AC सोर्सचं जे अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे ते व्होल्टेज म्हणजेच EMF, परंतु कसला EMF त्यांनी सांगितलं आपल्या ठिकाणी पीक व्हॅल्यू ऑफ EMF किती आहे 210 वोल्ट एवढा आहे. ठीक आहे. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे F इज इक्वल टू 50 हर्ट्ज आहे. बरोबर आहे. असं असेल तर त्यांनी आपल्याला पुढे काय म्हणले, कॅल्क्युलेट द पीक करंट. एक पीक करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि सेकंड त्यांनी आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज दॅट इज E. बरोबर आहे. हे पीक EMF आहे, हा इन्स्टंटेनियस EMF आहे, हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ द सोर्स वेन द करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. ज्यावेळेस करंट त्याच्या पीक व्हॅल्यूला असेल त्यावेळेस इन्स्टंटेनियस EMF काय आहे ते आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. आता बघा, हा झाला आपला गिवन डेटा. त्याला अगोदर आपण काय करू, SI सिस्टीममध्ये कन्वर्ट करून घेऊ. पहा, गिवन डेटामध्ये L इज इक्वल टू हे 200 मिली हेनरी म्हणजे 200 इंटू 10⁻³ हेनरी. बाकी हे 210 ॲज इट इज फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये आहे. I0 आणि E आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे. आता पीक करंटसाठी फॉर्म्युला काय आहे, जसं की आपल्याला माहीत आहे की I इज इक्वल टू E/R. हा एक बेसिक फॉर्म्युला असतो इन केस ऑफ रजिस्टर. ज्यावेळेस आपण रजिस्टर कनेक्ट करतो किंवा I इज इक्वल टू V/R ओमिक सर्किटमध्ये आपण यूज करतो. आता या ठिकाणी काय केलं आपण, या AC सर्किटमध्ये आपण पाहिलं होतं इंडक्टर कनेक्ट केलेलं आहे या ठिकाणी. मग इंडक्टरच्या बाबतीमध्ये असणारं जे इक्वेशन आहे ते कसं असेल, I0 इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट इंडक्टर दॅट इज ओमेगा L, किंवा यालाच काय म्हणतो आपण XL. E0 डिवायडेड बाय XL ह्याला काय म्हणतो आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे हे काय आहे, अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट इंडक्टर टू फ्लो अल्टरनेटिंग सोर्स. आता आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला माहीत आहे, ओमेगा माहीत नाही या ठिकाणी आपल्याला. ओमेगा माहीत नसेल तर ओमेगासाठी आपल्याला इक्वेशन काय आहे 2π/T किंवा 2πf. इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे त्यामुळं काय येईल, हे 2πf इंटू L ॲज इट इज. बरोबर आहे. मग हे काय होईल, I0 इज इक्वल टू E0ची व्हॅल्यू किती आहे 210 डिवायडेड बाय या ठिकाणी 2 इंटू 3.142 इंटू फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्ज इंटू याची व्हॅल्यू इंडक्टन्स किती आहे 200 मिली हेनरी दॅट इज 200 इंटू 10⁻³ बरोबर आहे. मग आता या सॉल्व करा. I0 इज इक्वल टू काय येईल 2 याला 2.1 म्हणजे 2 करू शकता, 2 गेट कॅन्सल. परत हे तुम्ही सॉल्व करू शकता किंवा लॉग टेबलचा यूज करा. लॉग ऑफ 210 काय येईल ते बघा. आणि या ठिकाणी काय होईल, अगोदर मी तुम्हाला ॲडजस्ट करून देतो. 210 डिवायडेड बाय हे काय होईल 6.284 इंटू हे काय झालं ठिकाणी हे 1 2 3 3 0 म्हणजे 10⁻³ आणि हे -3 कॅन्सल. 5 2 जा 10, हे 0 आणि हे 0 कॅन्सल. म्हणजे I0 इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 6.26. याला अप्रॉक्सिमेट कन्सिडर करा. 6 नंतर डिवाइड करा, 3 पॉईंट समथिंग आन्सर येईल. आन्सर तुमच्या या ठिकाणी किती आहे, I0 इज इक्वल टू 3.342 ॲम्पियर हे तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. हे झालं मॅक्झिमम करंट किंवा पीक व्हॅल्यू ऑफ करंट आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. आता पुढे त्याने आपल्याला काय म्हणतो, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ द सोर्स वेन द करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. आता आपल्याला एक माहीत आहे, इन केस ऑफ इंडक्टर
when inductor is connected to AC source then phasor diagram shows that आपल्याला फेजर डायग्राममध्ये आपण पाहिलं होतं बघा इंडक्टर आणि इंडक्टरच्या बाबतीमध्ये EMF आणि तुमचा अल्टरनेटिंग करंट या दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे π/2 रेडियनचा. बरोबर आहे, या दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे π/2 रेडियनचा. म्हणून इथं आपल्याला खाली एक वाक्य लिहावं लागेल. ॲज इन ॲन इंडक्टिव्ह AC सर्किट करंट लॅग्स बिहाइंड EMF बाय π/2 रेडियन सो दॅट वोल्टेज इज 0 वेन करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो त्यावेळेस मी तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दाखवला होता. याच्यामध्ये कसं आलं होतं, जर समजा हा EMFचा ग्राफ आहे, बरोबर आहे, ज्यावेळेस EMF मॅक्झिममला आहे त्यावेळेस करंट 0ला असतो. म्हणजे अशा प्रकारे ग्राफ येईल. समजा इथून काढला आपण तर हा ग्राफ असा असेल. ज्यावेळेस करंट मॅक्झिममला आहे त्यावेळेस EMF 0ला आहे, ज्यावेळेस EMF मॅक्झिममला आहे त्यावेळेस करंट 0ला आहे. आणि आपल्याला काय म्हणले, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज वेन करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. म्हणजे करंट ज्यावेळेस पीकला असेल त्यावेळेस इन्स्टंटेनियस व्होल्टेजची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. मग तुम्हाला तसं खाली लिहावं लागेल आता बोलल्याप्रमाणे की करंट हा EMFपेक्षा कसा आहे π/2 रेडियननं मागे आहे, त्यामुळे व्होल्टेज त्या ठिकाणी कसं असेल 0 असेल ज्यावेळेस करंट हा त्याच्या पीक व्हॅल्यूला असेल. ठीक आहे, हा झाला एक न्यूमरिकल. आता बघू आपण सेकंड 13.4. 13.4 पहा. अ कॅपॅसिटर ऑफ 2 मायक्रोफॅरेड इज कनेक्टेड टू ॲन AC सोर्स ऑफ EMF इज इक्वल टू 250 sin π/t sin πt. बरोबर आहे. काय म्हणले, एक कॅपॅसिटर आहे, जो कॅपॅसिटर काय केलेला आहे, जे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा 2 मायक्रोफॅरेड आहे विच इज कनेक्टेड टू AC सोर्स ऑफ EMF इज इक्वल टू 250 sin 100 πt sin 100 πt. बरोबर आहे. पुढे काय म्हणलं आपल्याला, राईट अँड इक्वेशन फॉर इन्स्टंटेनियस करंट थ्रू द सर्किट अँड गिव्ह रिडिंग ऑफ AC ॲमीटर कनेक्टेड इन द सर्किट. एक इक्वेशन लिहा म्हणलं इन्स्टंटेनियस करंटसाठी. जसं इन्स्टंटेनियस EMFचं इक्वेशन आहे तसंच इन्स्टंटेनियस करंटसाठी इक्वेशन लिहा. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली आपल्याला, गिव्ह रिडिंग ऑफ AC ॲमीटर कनेक्टेड इन द सर्किट. जे सर्किटमध्ये आपण AC ॲमीटर कनेक्ट केलेलं आहे त्या AC ॲमीटरची रिडिंग काय असेल आणि इन्स्टंटेनियस करंटचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला गिवन डेटा काय काय दिलं त्याने आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याने सांगितलं आपल्याला कॅपॅसिटन्स किती आहे, 2 मायक्रोफॅरेड. म्हणजे याचा अर्थ 2 × 10⁻⁻⁴ मायक्रो म्हणजे -6 फॅरेड. बरोबर आहे. याच्यानंतर आता या इक्वेशनला समजा आपण कम्पेअर केलं कशासोबत, E इज इक्वल टू E0 sin ωt. इथं तुम्हाला खाली लिहावं लागेल कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ इक्वेशन E इज इक्वल टू E0 sin ωt वी विल गेट E0 इज इक्वल टू 250 वोल्ट. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज किती असेल, 250 वोल्ट असेल. इथं ωt हे ωt म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 100 पाय रेडियन पर सेकंद. त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंद. बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय सांगितलं की इन्स्टंटेनियस करंटसाठीचं इक्वेशन काय आहे. आपल्याला माहिती आहे I इज इक्वल टू इन केस ऑफ कॅपॅसिटर आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. I इज इक्वल टू I0 sin ωt प्लस π/2 अशा प्रकारचं इक्वेशन होतं. बरोबर आहे. याच्यामध्ये करंट लीड्स द EMF बाय π/2 रेडियन असं आपण पाहिलं होतं. आणि इन केस ऑफ इंडक्टन्स करंट लॅग्स बिहाइंड द EMF बाय π/2 रेडियन. हा डिफरन्स आहे. बरोबर दोघांमधला. कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये करंट हा EMFपेक्षा पुढे असतो π/2 रेडियनने, त्यामुळे हे इक्वेशन असं आलं. हे आपलं बेसिक इक्वेशन. आता बघा याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की I0ची व्हॅल्यू काय आहे, ωc E0. बरोबर आहे. हे आपण याच्या अगोदर प्रूव्ह करत असताना बघितलं होतं. E0 डिवायडेड बाय 1/ωc असं तुम्हाला लिहून दिलं होतं मी. ωc इंटू E0 इंटू साईन ऑफ ओमेगा म्हणजे काय आहे 100 पाय इंटू टी प्लस π/2. मग आता ओमेगाची व्हॅल्यू परत काय आहे, ओमेगाची व्हॅल्यू आहे इथं 100 पाय, 100 म्हणजे 10⁻², पाय म्हणजे 3.142 इंटू सी कॅपॅसिटन्स किती आहे 2 × 10⁻⁶ फॅरेड इंटू E0 किती आहे 250 इंटू साईन ऑफ काय येईल त्या ठिकाणी 100 पाय टी प्लस π/2. बरोबर आहे. आता याला सॉल्व करा. हे काय होईल या ठिकाणी +2 इथं -6 काय होईल
-4. बाकी हे सगळं काय करा, मल्टिप्लिकेशन करा. हे काय होईल 25 टू जा 50 म्हणजे याचा अर्थ इथे काय येईल 500 म्हणजे 5 × 10⁻². हे 3.142 इंटू हे 10⁻² काय झालं इथं +2 कॅन्सल इथं -4 राहिलं. हे -4 इंटू साईन ऑफ 100πt + π/2. मग याला परत सॉल्व करा. I = 5 त्याला मल्टिप्लाय करा. जे येणारा आन्सर असेल ते काय असेल 5 त्याला समजा आपण मल्टिप्लाय केलं 3.14 घ्या फक्त व्हॅल्यू. 5 4 जा 20 किंवा 5 चोक 20. 5 1 5 आणि 2 5 आणि 2 7 आणि 5 3 15. हे काय येईल 1571 बरोबर आहे. पॉईंट आफ्टर 3 डिजिट म्हणजे याचा अर्थ 1.570 इंटू 10⁻² इथं काय राहील फक्त या ठिकाणी हे 2 0 हे 2 कॅन्सल इथं काय येईल हे -2 येईल बरोबर आहे. हे -2 म्हणजे इंटू साईन 100πt + π/2 म्हणजे काय या ठिकाणी पॉईंट पाठीमागे घेतला आपण 2 तर काय होईल 0. इथं जो पॉईंट आहे 5 याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय आपण 3.14 कन्सिडर केला त्यामुळे तो पॉईंट इथे येईल. हा 15.70 असेल. 10⁻² पॉईंट 2 पाठीमागे घेतला तर काय होईल 0.1570 साईन ऑफ 100πt + π/2. हे झालं तुमचं इन्स्टंटेनियस करंटच्या बाबतीचं इक्वेशन जे आपल्याला ते सांगितलं होतं. आता याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं आपल्याला रिडिंग ऑफ AC ॲमीटर काय असेल बरोबर आहे. मग आता ॲमीटरची जी रिडिंग आहे ती रिडिंग म्हणजे काय IRMS असेल. कारण ॲमीटर काय मेजर करते IRMS मेजर करतो बरोबर आहे. मग काय होईल या ठिकाणी IRMS = I0/√2 किंवा I0 × 0.707 बरोबर आहे. मग IRMS = I0ची व्हॅल्यू किती आहे जी आता आपण फाइंड आउट केली या ठिकाणी बघा. या इक्वेशनला जर समजा आपण कम्पेअर केलं कशासोबत या इक्वेशनसोबत तर I0ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 0.1571 किंवा 0 बरोबर आहे. 1 घेतलं तर चालतं कारण इथं आपण 2 कॅन्सल केलं त्यामुळे इथं 1 घेतलेलं नाही आपण. 0.1570 इंटू 0.707 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करत असताना याला 1.57 असं करा, याला 7.07 असं करा. 10⁻⁻ या ठिकाणी 2 येईल आणि याचा लॉग बघा याचा लॉग बघा दोन्ही लॉगचं ॲडिशन त्याचा अँटी लॉग बघून परत या 10⁻² त्याला मल्टिप्लाय करा. ते आन्सर किती असेल IRMS = 0.111 एम्पियर. हे काय असेल रिडिंग ऑफ द ॲमीटर. ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणतात रिडिंग कॅल्क्युलेट करा त्यावेळेस ERMS आणि IRMSच काढायचा असतो. त्यामुळे या ठिकाणी IRMS = पीक व्हॅल्यू ऑफ करंट इंटू 0.707 ते किती आलं 0.111 एम्पियर. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू. हे झाले आपले 2 न्यूमरिकल्स. नेक्स्ट लेक्चरला आपण AC सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स इन सिरीज ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. हे ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.